नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री सिद्धिविनायक अपार्टमेंट, कारगिल नगर, विरार पूर्व या ठिकाणी जाऊन भेटणार आहोत अपर्णा अनिल रहाटे या वहिनींना. अपर्णा अनिल रहाटे या वहिनी वाट बघतायत. जाऊन भेटूया रहाटे कुटुंबाला आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. अनिल रावांचं नाव घेते. चेहरा ठेवा हसरा. आदेश भाऊजी आले घरा. तोची दिवाळी दसरा. अरे वा. आता द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. अनिल रहाटे. हा माझा मुलगा अभिषेक. हे त्यांचे मित्र. नमस्कार. हे मित्रांची मिसेस. या नमस्कार. मिसेस. हे माझ्या मैत्रीण. हे त्यांचे मिस्टर मित्र. नमस्कार. ते सगळं सिद्धिविनायक परिवार आमचा. हो नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठे राहायला तुम्ही लहानपणी? सिमला हाऊस, नेपेन्सी रोड. आणि तुम्ही? आणि मी ताडदेव तालमिकीवाडी. अरे वा. म्हणजे तुम्ही राहायलाच तिकडे होता ताडदेव मध्ये? दोघेही? हो. तिथलीच ओळख? नाही, ओळख म्हणजे असे नात्यात येतात माझ्या. नात्यातून आम्ही एका लग्नामध्ये भेटलो. तिथे ओळख झाली. कशी हो? कशी ओळख झाली? तेव्हा म्हणजे आवड होती मला, एक म्हणजे बँजो आणि कॅशोची आवड होती तेव्हा. बँजो वाजवायचे तुम्ही? तेव्हा कॅशोची आवड होती, म्हणजे एक छंद होता मला. तेव्हा मी कॉल बिल घ्यायचं असं ताडदेव नाला, नेपेन्सी रोड. तेव्हा आमचं मग तेव्हाच ओळख झालेली. कशी ओळख झाली? ती म्हणजे प्रपोज माझ्या मित्रच करणार. मला आपल्याला छंद नाही मुलींचा, म्हणजे मुलींना बोलणं म्हणजे हा कठीण होतं मला. तर असंच आम्ही एका गावी होतो तेव्हा लग्नाला आले. मामाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो आम्ही. ते एक कॉमन फॅमिली होती. आम्ही लग्नाला गेलो होतो तिथे. तेव्हा हे झालं. त्यांच्या मित्रांनी अशी वहिनी म्हणून हाक मारली तुम्हाला? हा. तेव्हा मी समोर होतो. म्हणजे वहिनी म्हणून हाक मारली, मी एकटाच. पण तुम्ही त्यांना सांगितलं की नाही आवडलेत म्हणून? नाही, मी टेन्शन मध्ये येऊन बसलो. नंतर मग आमची ओळख त्या रात्रीपासून चालू झाली की असंच आहे ते. आणि हिनी सांगितलं मला की बाबा काय टेन्शन आहे का असं. तुला नाही असं काय नाही, पण मला तुझे वडील कडक आहे म्हणून मला ते घाबरायला होतं. पण तुम्ही बँजो वाजवायला गेले होते ना? नाही, तेव्हा आम्ही लग्नाला एकाच नातेवाईकचं लग्न होतं, मामाच्या मुलाचं. तुमची लहानपणापासून ओळख होती का? नाही. मग कशी ओळख झाली? ओळख त्या लग्नापासूनच झाली. पण मग काय घरच्यांनी अरेंज केलं का? नाही, घरच्यांचा विरुद्ध. विरोध का? लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. मग तुम्ही कसं काय जमवलं? पण पळून जाऊन लग्न केलं. पळून जाऊन? आता एवढं कमी बोलताय, तेव्हा कशा पळाला? कसं काय हो? नाही, तेव्हा त्यांच्या वडिलांचा नाकार होता मला. पण वडिलांना कळलं कसं? आधी प्रपोज कोणी केलं? प्रपोज हिनीच केला मला. तुम्ही? हो. ते रडत होते. ज्या टायमाला त्यांच्या मित्रांनी वहिनी म्हणून हाक मारली तेव्हा ते तिकडे दुसऱ्या बहिणीच्या घरी जाऊन रडत होते. हे? हा, घाबरले होते पूर्ण. मग? माझे वडील खूप कडक आहेत ना, त्याच्यामुळे. मग काय झालं? मी गेली. मला सांगितलं कोणीतरी की अनिल रडतोय म्हणून तिकडे. तर मी विचारलं का? म्हणतात तू जाऊन तुझ्या वडिलांना सांगशील आणि सगळं मग ते प्रॉब्लेम होणार. लग्नात आलोय आपण, असं तसं सगळं. कुठलं गाव होतं? मी दापोली, शिरसोलीचा. तुम्ही दापोलीला गेले होते? ही पण दापोलीच आहे. कुंभवे म्हणून गाव आहे. छान छान. पण अशा पद्धतीने लग्न जमलं का तुमचं? लग्न जमलं म्हणजे आम्ही स्वतः दोघांनीच? मग कुठे पळून गेले? पळून म्हणजे इथे नायगाव, वडा, तिकडे राम मंदिर मध्ये लग्न झालं आमचं. पण मग वडील तेव्हा रागावले नाही, खूप राग. अजूनही नाहीयेत माझ्याशी. तुमच्याशी बोलत नाही? नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष. बाबा बोलत नाहीत? नाही. कुठे असतात ते आता? नेपेन्सी रोड, वरकेश्वर. पण तुमच्याशी बोलतच नाहीत ते? तुम्ही प्रयत्न केला कधी? खूप प्रयत्न केले केले. होते. नाहीच सांगतात. पण बाकीची आई वगैरे कोणी नाही. कोणीच नाही. तुमच्याशी कोणीच नाही बोलत? वडिलांच्या भीतीमुळे कोणी नाही बोलत.
तुम्ही फोन करता? आता फोन करायचं सोडून दिलंय. नाही, 17 वर्ष तुम्ही त्यांची वाट बघताय. हो, कधी आले तर आवडेल. खूप. म्हणून त्या याच्यासाठी मी या होम मिनिस्टर मध्ये भाग घेतला की तुमच्या थ्रू माझ्या वडिलांपर्यंत मेसेज जाऊ दे म्हणून. की मी खूप त्यांची वाट बघते. बघू, या कार्यक्रमातून मी प्रार्थना करतो की मुलीचा 17 वर्षाचा संसार एकदम सुखात चाललेला आहे. आजही ही माऊली आपल्या वडिलांची वाट बघते. मुलं वाट बघतायत आजोबांची, की आजोबा आजी कधीतरी येतील इथे. मी सुद्धा प्रार्थना करतो की जे झालं ते यांनी चुकीचं केलं हे तुम्हाला वाटतं आहे, पण आता 17 वर्षानंतर हा सुखाचा संसार आहे आणि या सगळ्या सुखाच्या संसारामध्ये फक्त तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. सगळं घर भरलेलं आहे, आनंदाचं वातावरण आहे. फक्त त्या डोळ्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी तुम्ही येऊन आपल्या हातानं या माऊलीला आपल्या जवळ घ्यावं, एवढीच विनंती, एवढेच आशीर्वाद द्या. त्यासाठी अगदी मनापासून मी यांच्या वतीने पाहिजे तर तुमची क्षमा मागतो, पण बाबा लवकर या, लेकरू वाट बघताय. तुमच्यासाठी मीही प्रार्थना केली आहे. थँक्यू. बघूया याला यश मिळो, तुम्ही सगळे आनंदात राहो, यासाठी तर ही आनंद यात्रा सातत्याने सुरू आहे. हो, त्यांना बोलवण्याचा हा एक माध्यम होता म्हणून ह्याचं हे केलं. म्हटलं बघूया, प्रयत्न करून. होम मिनिस्टरवरती इतका विश्वास दाखवलाय. बघू, मी त्या बाजूला कधी गेलो तर मी सुद्धा भेटून पाहिजे तर प्रार्थना करीन. खरंच, नक्की. थँक्यू. बाकी कसं एकदम मस्त चाललंय आता? खूप छान. एकदम आनंदात आहात? खूप छान. व्हेरी गुड. तुम्ही कधीच त्यांच्यावर का नाही रागवत? त्यांचे 2 बायपास झालेत, वॉल रिप्लेसमेंट केलंय त्यांचं. हो का? हो, म्हणजे रागवणं भांडण असतं, पण तेवढं तेवढ्या पुरतच. पण आता तुम्ही काय करता रेग्युलर? जॉबला टेक्निकल पर्सन. एकाच जॉबला आहे आम्ही, होय ना? एकाच कंपनीत. एकाच कंपनी. आता तिथेच नोकरी तिथे करताय? 17 वर्ष 17 झाली. वर्ष एकाच लग्न झाल्यापासून तिथेच काम करतोय आम्ही. मरीन लाईन्स. मरीन लाईन्सला. हो. म्हणजे जाता सुद्धा तिकडे जवळ. हो. येईल. काहीतरी याला सगळं यश नक्की मिळेल. बघूया, आपणही प्रयत्न करूया. पण मला सांगा, मग जेव्हा तुमचं प्रेम झालं त्या गावात, त्यानंतर लग्न लगेच झालं? किती महिन्यांनी केलं तुम्ही नाही. लग्न? नाही, 3-4 वर्षानंतर. 3-4 5 वर्ष असेच गेले आम्ही. 5 वर्ष माझं शिक्षण होईपर्यंत, नंतर मग लग्न केलं. हाय डेअरिंग आहे दोघांचं. पण लग्नाला कोण कोण होतं? यांचे मित्र, त्यांचे मित्र, असे माझे नातेवाईक कोणी नाही. तुमची आई? आई वगैरे कोणी नाही. कोणी नव्हता. सगळे मित्रांच्या मैत्रिणी, असं करून माझं लग्न, आमचं 17 लग्न. वर्षापूर्वी. हो. मग नंतर संसाराला सुरुवात कर, स्ट्रगल तर खूप करावं लागलं. खूप. सगळं असं हे बोलतात ना, आयतं असं काहीच मिळालेलं नाहीये आम्हाला. खूप मेहनत करून, खूप प्रत्येक पावलावर मेहनत केलेली आहे आणि त्याच्यामुळे बोलतात ना, हा संसार आमच्या दोघांचा आहे, कोणाचाही हातभार नाहीये त्याच्यामध्ये. आम्ही एकमेकांसाठी बोलतात ना असे कष्ट केलेत की आता सांगायलाही हे होतंय. कशी साथ दिली? तिचीच मेहनत आहे आणि तिची साथ आहे म्हणून इथपर्यंत आलो. कारण आम्ही आता 3-4 वर्ष भाड्याने काढली, नंतर आमचा संसार असते आम्ही इथपर्यंत आलो की स्वतःचं काय तो उभं केलं. तेव्हा कुणाची साथ? हो, हे स्वतः. अरे वा, किती छान. किती मेहनत करून स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर इतका छान संसार उभा केला. काळजी करू नका, हे सगळे तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि या पहिल्या टप्प्यावरती खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. 8 वस्तूंवर 8 टॅग आहेत. हो, 4 संधी मिळणार. हो, 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू आणि तेवढे पैसे तुम्हाला मिळणार. हो. सगळेजण मदत करू शकतात. तो 1 रुपया कुठे ठेवला आपल्याला तर माहिती नाही. बघूया या माऊलीला ते सगळं बक्षीस मिळणार का? घ्या, पाहिजे ती वस्तू घ्या. द्या इथे माझ्या. आधी हे तुम्ही घेतलेलं आहे, हे उघडू की बदलायचं आहे? 4च संधी आहेत. उघडा. नक्की? हो. तुम्ही इतक्या घाबरलेला का आहे? नाही, वडिलांची आठवण आली ना. हा? वडिलांची आठवण आली ना. वडिलांची आठवण आली, वडिलांचा आशीर्वाद म्हणून हे आता उघडूया. बघूया काय होणार आहे. हो. काय होईल तुम्हाला माहिती. मला काय माहिती. 1 रुपया सापडायला पाहिजे. पाहिजे. हो. खूप आठवण आली वडिलांची म्हणून आवाज कमी झालाय. हो. बघूया, बाबांची आठवण करून हे उघडूया आणि बघूया काय होणार. 1 रुपया. खूप आशीर्वाद आहेत माझे.
बाबांचे खूप आशीर्वाद आहेत मला. खूप प्रेम करायची माझ्यावर. या माऊलीची किती ओढ आहे बघा वडिलांना. बाबांचं नाव घेऊन हे पहिलंच खरं तर कार्ड उघडलं आणि त्यामध्ये 1 रुपया आला. लगेच माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले की बाबांचे खूप आशीर्वाद आहेत, खूप प्रेम केलं बाबांनी. अनेक ठिकाणी, अनेक आनंदाच्या ठिकाणी बाबा हाताला धरून घेऊन जायचे. 17 वर्ष झाली, आठवण फक्त बाबांची आहे. नक्की बाबा घरी येतील आणि या माऊलीला खूप आशीर्वाद देतील अशी प्रार्थना करूया. आता 3 बक्षिसं पाहिजेत ती घ्या, कारण मिळाली तुम्हाला. आता काय पाहिजे ते घ्या. काय दोघे खुश झालेत बघा. मला तर ना आता लग्नाच्या रिसेप्शनला भेट घेऊन आलो असं वाटायला लागलंय. द्या बघूया आता फक्त किती रुपये तेवढंच बघायचंय. 20 रुपये. चपात्या करायला नको नाही, गरम गरम. 500 रुपये. अभिनंदन. ह्याच्यावरती डायरेक्ट चपात्या करायच्या काय? बरोबर. 10 रुपये. 531 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. आहेर असं खरंच म्हणजे हे आहेरच आहे, कारण लग्नाच्या वेळी कोणी म्हणजे फक्त फुलगुच्छ मिळालं होतं. हा आहेरच आहे माझ्या लग्नाचा मला. आणि हे पहिला कार्यक्रम ज्याच्यात बोलतात ना, मी खूप समाधानी आहे. आणि माहेराहून हा सगळा आहेर घेऊन आलात तुम्ही. थँक्यू. बोला आता तुम्ही. माईक तुमच्याकडे. हा माझा मानलेला भाऊ आणि ही माझी वहिनी. तर यांच्या खुशीने मला इतका आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि मी ती लोक जे काय करणार त्याच्यात मी सामील आहे. आणि तिचा स्वभाव खूप चांगला आहे, त्याचाही स्वभाव खूप चांगला आहे. खूप जरा कडक आहे पण तरी सुद्धा चांगले. माझं नाव राजेश संगारे. मी अनिलचा सर्वात जवळचा मित्र. आमची जवळपास 25-30 वर्षापासूनची मैत्री आहे. तर त्या दोघांचाही स्वभाव इतका छान आहे, म्हणजे पहिल्यापासून डॅशिंग आहे एकदम. काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं. तर आम्ही त्याला ओळखतो 30 वर्षापासून, की तेव्हा ते 10 बाय 10च्या एक झोपड्यामध्ये राहत होते भाड्याने. तेव्हा मी पोलीस क्वार्टर्समध्ये असायचो. आणि आज त्यांनी तिथून इथे एवढी मोठी उडी मारली, इतका छान स्वतःचा फ्लॅट घेतलाय. दोघंही छान बोलतात ना, जॉबला आहेत. एक मुलगा आहे, सुंदर संसार आहे. फक्त एवढीच कमी जाणवते की अनिलची आई गावी असते, मनीषच्या आई वडीलचा काय कॉन्टॅक्ट नाही. त्यामुळे आम्हाला सर्वांना त्याचं दुःख होतं. तर मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? आई वडिलांची. त्यांच्या अपेक्षा मोडल्या आम्ही. आणि धन्यवाद माझ्या मिस्टरांचे, त्यांच्या आईचे. तुम्ही? मी क्षमा मागेल तर ह्याच्या वडिलांचंच मागेल. होय. खूप चुकी तर केलीच मी, पण ते यावं ह्याची अपेक्षा मला अजूनही. आणि धन्यवाद मागेल तर माझ्या कंपनीचं, की त्यांनी मला एवढ्या ह्याच्यावर मला सपोर्ट केला आतापर्यंत इथपर्यंत. म्हणजे अविनाश सर, भरतभाई आणि जे स्वर्गीय झाले ते सुभाषभाई, आणि तिन्ही लोकांनी मला भरपूर खूप सपोर्ट केला. अजूनही सपोर्ट आहे. अजूनही खूप असं मुलांसारखं आम्हाला जपतात. कारण ह्यांचं बायपास झालंय, अगदी मुलासारखं करतात ऑफिसमध्ये, की नाही. त्यांना मी नाही विसरू. खूप थँक्यू. आणि आमची नोआ बॉन्ड आणि ही सगळी सिद्धिविनायक, सगळे मित्र, सगळे मैत्रिणी, सगळ्यांचे थँक्यू. जेवढं फॅमिलीने नाही केलं तेवढं तर खास माझ्या मित्रांनी केलं. म्हणजे जे ऑपरेशन पासून आतापर्यंत, म्हणजे सख्या भावाचं त्यांनी मला साथ दिली शेवटपर्यंत, आणि आज शेवटपर्यंत करावं. रक्तापलीकडची नाती जडतात ती कशी, ती यामधून बघायला मिळतं. पण त्याचबरोबर सतत वडिलांची आठवण मात्र या माऊलीच्या मनात आहे. आता मिस्टर कशी धावपळ करणार ते बघणार आहोत. धावपळ हळूहळू करा. 11 वस्तू आणून द्यायच्या आहेत. ठेवणार ना इकडे. एका वेळेला एक वस्तू आणायची, ती ठेवायची, मग दुसरी आणायला जायची. धावपळ फक्त जरा हळू करा. हा. आणि ही 3ही बक्षिसं मिळवून देणार का ते बघूया. कारण हा जरी खेळ असला तरी ती गंमत आहे. हा. म्हणजे अशी स्वतःच्या जीवावरती घेऊन अगदी बायकोसाठी काय करीन असं न करता शांतपणे हा खेळ म्हणून खेळा, आनंद घ्या, धावपळ जास्त करू नका. पाहिजे तर मी 2 मिनिटाची 20 मिनिटं करतो पाहिजे तर, पण सावकाश जा. हा. चला बघूया काय होणार या खेळात. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे प. सोप्पं दिलाय मी, आता हळू जायचं. मुद्दाम असेल पण सोपं दिलं अक्षर. पतंग. पोलपाट.
सांगा दादा. पोलपाट पर्स पुस्तक. पैसे 30 सेकंद झाली. पेन पैसे पेन पेन्सिल 1 मिनिट पूर्ण झालं. पिशवी पापड तीस सेकंद राहिली. अनिल पेपर अनिल पेपर पैसे 20 सेकंद राहिली. सोप्याखाली पेपर आहे. 9 पोलपाट 7 6 5 4 पोलपाट परत स्टँड करा. 2 वेळ संपली. सांगा. पतंग, 1 पकड, 2 पेन्सिल, 3 पाणी, 4 पेन, 5 पुस्तक, 6 पर्स, 7 परत 8 पेपर, 9 आठ. 10 आणि 11. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. खूप चिडचिड करतात ती ती त्यांनी कम- कमी करावी. काय हो? कधीपासून कमी होणार? आजपासून करायचं. नक्की. हो. बघा, आई बाबांच्या पेक्षाही तुमच्यावरती प्रेम दाखवून विश्वास ठेवून ही माऊली तुमच्याकडे आली आहे. तेव्हा आता तुम्ही चिडचिड करून त्यांचं मन नाही दुखवायचं आणि स्वतःसाठी सुद्धा ते त्रासाचं आहे. नका चिडचिड. त्याचसाठी सांगतोय. कळलं मी म्हणून तेच सांगतोय त्यांना. दुसरी अपेक्षा. आहेत तसेच प्रेमळ खूप तसंच राहावं. तिसरी अपेक्षा. माझ्या मुलाचं आणि माझं जसे हे करतायत आतापर्यंत रक्षण करतायत तसंच त्यांनी करावं. दुसरी काही अपेक्षा नाहीये माझी. हा? तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तेच आहेत की चिडचिड कमी करावी. अरे दोघी काय अंताक्षरी खेळता का? चिडचिड नाही, तिचं कसं तापट स्वभाव, म्हणजे लगेच गरम होते, डोकं गरम होतं. हे नाही स्वतःच झाकून ठेवलं कधी कमी होणार? आजपासून नक्की कमी होणार. राज हो. बाबा. दुसरी अपेक्षा. जशी आहे तशीच राहावी आणि जे शेवटपर्यंत मला साथ दिली तशीच साथ द्यावी. ती आहेच. ती आहेच. तेव्हा अशीच एकमेकांना साथ देत राहा. एकमेकांवरती प्रेम करा. एकमेकांचा आदर राखा आणि आनंदाचं वैभवाचं असं वातावरण या घरात नांदू दे. सगळ्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे. एवढंच त्या सिद्धिविनायकाच्या चरणी मागणं करतो. आणि आता या दोघांनाही शुभेच्छा देत असतानाच देतो झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. माहेरची साडी आहे. हो. तुमच्या बाबांनी पाठवली. हो. अभिनंदन. 2 बायपास झालेली आहेत पण तरी आनंदाचं वातावरण दोघांनी ठेवलेलं आहे. तसंच आनंदाचं वातावरण या घरात राहू दे आणि कायम यांच्या सगळ्या चांगल्या मनातल्या गोष्टीला वास्तू आणि ही अपार्टमेंट श्री सिद्धिविनायक तथास्तु म्हणू दे हे त्या देवाच्या चरणी मागणं करतो. या दोघांच्याही सुखासाठी प्रार्थना करतो आणि या सुखाच्या प्रार्थनेबरोबरच आजचा भाग इथे संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.